एक ससा एका पिंपळाच्या झाडाच्या सावलीत आराम करीत बसला होता. तेवढ्या सोसाट्याचा वारा आला आणि एक पिंपळाचं पान त्या सशाच्या अंगावर पडलं. त्याला वाटलं की निश्चित आपल्या अंगावर आकाश कोसळलं. म्हणून ससा मरणाच्या भीतीने पळू लागला आणि पळताना पुढे त्याला एक कोल्हा भेटला. कोल्ह्याने त्याला पळण्याचे कारण विचारले. तेव्हा सशाने पळता पळता घाबरत उत्तर दिले की कोल्हे दादा, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो और मरने का है तो ठहरो. मरणाच्या भीतीने दोघंही पळत सुटले आणि पुढे त्यांना थोड्याच अंतरावर एक लांडगा भेटला. लांडग्याने विचारले, तुम्ही का पळता? त्यावेळेस सशाने त्यालाही तेच उत्तर दिले. पुढे या तिघांनाही पळताना पुढे एका वाघाने बघितलं. ही काय भानगड आहे? म्हणून वाघाने सशाला विचारलं की तुम्ही का पळता? तेव्हा सशाने वाघालाही तेच उत्तर दिले. आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो और मरने का है तो ठहरो. हे ऐकल्याबरोबर ज्या अर्थी हे सर्व पळतात त्या अर्थी हे खरं असावं म्हणून वाघही त्यांच्या सर्वांच्या पुढे पळत सुटला. हे सर्व जम पळत असताना पुढे एका ओढ्याच्या काठावर दोन गाढवं चरत होती. त्यांनी यांना बघितले आणि एकमेकांना म्हणू लागले, अरे हे सर्व का पळतायत ते तरी विचारू. त्यावर दुसरा गाढव म्हणतो की अरे खा गुपचूप, आपल्याला काय करायचंय? आपण असल्यानंच त्या चौकशा करतो म्हणून तर लोक आपल्याला गाढव म्हणतात. अरे लोकांनी म्हणू दे रे, पण चौकशी तर करू. त्यावेळेस गाढवाने वाघाला विचारले की तुम्ही सर्व का पळता? त्यावेळेस वाघाने सशाला विचारण्यास सांगितले. त्यावर ससा म्हणाला की गाढव दादा, थांबायला वेळ नाही, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो और मरने का है तो ठहरो. मग गाढवही त्यांच्या सर्वांच्या पुढे पळत सुटला. तेव्हा गाढव वाघाला म्हणाला, असे कुठपर्यंत पडायचे? तेव्हा वाघ म्हणाला, मला तरी काय माहिती, मग तू माग सशाला विचार. त्यावर सशाला विचारल्यावर ससा म्हणतो, जिथपर्यंत आभाळ टेकल तिथपर्यंत. म्हणजे ज्याप्रमाणे आभाळ टेकत नाही तसे पळणे थांबत नाही, त्याचप्रमाणे सर्व सुखाच्या आशेत जन्म जातो पण त्यांची आशा संपत नाही आणि शेवटपर्यंत सुख मिळत नाही.